2026चा T20 विश्वचषक सुरू होत आहे भारत आणि श्रीलंकेमध्ये 7 फेब्रुवारीपासून। हा 10वा T20 विश्वचषक असेल आणि नक्की कसा असणार आहे हा वर्ल्ड कप थोडक्यात समजून घेऊया। एकूण 20 संघ या स्पर्धेत भाग घेतील, जे 4 गटांमध्ये विभागले गेलेत। पहिल्या गटात आहे भारत, पाकिस्तान, अमेरिका, नेदरलँड्स आणि नामिबिया, ज्यातून मला वाटतं की भारत आणि पाकिस्तान पुढच्या फेरीत प्रवेश करतील। ते एकमेकांविरुद्ध खेळतील का नाही या गोष्टीवर अजून प्रश्नचिन्ह आहे। त्यानंतर दुसऱ्या गटात आहे ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, आयर्लंड, झिम्बाब्वे आणि ओमान। यात ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका पुढे जायला हवेत, मात्र झिम्बाब्वे एखादी अपसेट नक्कीच करू शकते। गट क मध्ये आहेत इंग्लंड, वेस्ट इंडिज, नेपाळ, इटली आणि स्कॉटलंड, जे बांगलादेशच्या जागेवर खेळत आहेत। यात नेपाळला कमी लेखून चालणार नाही, एशियन कंडिशन्समध्ये ते अपसेट घडवू शकतात। गट ड आहे ग्रुप ऑफ डेथ, ज्यात आहेत न्यूझीलंड, साऊथ आफ्रिका, अफगाणिस्तान, कॅनडा आणि UAE। यात न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तानमध्ये चुरस असेल की कोणते 2 संघ पुढे जातील। तर या 4ही गटातनं 2 संघ पुढे जाऊन जॉईन होतील सुपर 8मध्ये। सुपर 8मध्ये हे 2 गट अशा प्रकारे असतील: भारत, ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिका, तर दुसरीकडे पाकिस्तान, श्रीलंका, इंग्लंड आणि न्यूझीलंड। यापैकी जो संघ क्वालिफाय करणार नाही त्याच्या जागी जो एखाद्या दुसऱ्या संघाने क्वालिफाय केलं तर तो त्याची जागा घेईल। त्यानंतर 4 संघ जातील उपांत्य फेरीत आणि अंतिम फेरी असेल 8 मार्चला अहमदाबादमध्ये। काय वाटतं तुम्हाला, कोण जिंकेल यावर्षीचा विश्वचषक? नक्की सांगा कॉमेंट्समध्ये। व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।